जत तालुक्यातील महसूल, वीज पुरवठा, रस्ते आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर नागरिकांनी खासदार विशाल पाटील यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त करत तक्रारींचा पाढाच मांडलाय। महसूल विभागाच्या कामकाजाबाबत सर्वाधिक तक्रारी समोर आल्याने खासदारांनी प्रशासनाला कडक शब्दात सूचना देत कामकाजात तातडीने सुधारणा करण्याचा इशारा दिलाय। जत शहरातील साई प्रकाश मंगल कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली। या बैठकीत पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंग सावंत, प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धारोरकर, अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। बैठकीदरम्यान महसूल विभागाच्या कामकाजावर अनेकांनी गंभीर आरोप केलेत। 7/12 दुरुस्ती, रस्ते निकाल, जमीन प्रकरणे आणि महसूल नोंदीच्या कामांसाठी नागरिकांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार करण्यात आली। किरकोळ कामांसाठीही पैसे घेतल्याशिवाय काम होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। जत आणि संख तहसील कार्यालयांमध्ये एजंटगिरी वाढल्याची बाबी नागरिकांनी मांडली। यावर संताप व्यक्त करत खासदारांनी महसूल प्रशासनाने जबाबदारीने काम करून शेतकरी आणि नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय। त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं काम चालू आहे ते सांगायला पाहिजे। त्या ठिकाणी 4 पंप हाऊस आहे, ते 4 पंप हाऊसचं काम चालू झालेलं सांगितलं पाहिजे। त्याच्यानंतर काही ठिकाणी दुसरं पंप आहे ते पण त्यांनी काम केंद्र वगैरे काढलेलं ते गोष्टी सांगायला पाहिजे। आणि त्याच्यानंतर जे डिस्ट्रीब्युशन लाईन आहे म्हणजे येदरी हौदापासून ते 4 लाईन गेलेत आपल्या पैसा वितरणच्या, जेणेकरून आपल्या 65 पाण्याचा प्रश्न संपणार आहे। शेतीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे। त्या 4 पाईपलाईन पैकी फक्त 2च पाईपलाईन चालू आहे, आणखी 2 पाईपलाईन का चालू नाहीत त्याचा पण खुलासा त्या म्हैसाळ विस्तार योजनेसाठी आपण केला पाहिजे। आणि ती योजना करून झाल्याशिवाय आपल्याला जर तालुका सुजलाम होणार नाही। आणि त्यामुळे काय कॉन्ट्रॅक्टरची अडचण आहे, दोन्हीकडे कॉन्ट्रॅक्टर एकच आहे, त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण आहे का काम करायच्या कॉन्ट्रॅक्टरची अडचण आहे त्याचा पण या ठिकाणी खुलासा झाला पाहिजे। दुसरी गोष्ट असं आहे की जत शहरामधल्या बऱ्याच योजना इथं चालू आहे। जत शहराचा पाणी पुरवठ्याची योजना इथं चालू आहे, त्या योजनेची सद्यस्थिती काय आहे ते पण सांगितलं पाहिजे। जत शहरामध्ये भूमिगत गटर योजना आहे त्याचं काम किती प्रगतीपथावर आहे ते सुद्धा सांगितलं पाहिजे। या ठिकाणी जतचा प्रशासकीय मार्ग होती त्याचं काम झालंय का, केंद्र झालंय का त्याची पण तुम्ही आम्हाला माहिती दिली पाहिजे। आणि ज्याच्या पाहिजेसाठी रस्ते होते ते रस्ते तसेच पडले, ते रस्ते सुद्धा दुरुस्त झाले पाहिजे। दुसरी गोष्ट असं आहे फॉरेस्टमध्ये बाहेरच्या सोसायटीला कामं दिली जातात, ते दिली जाऊ नये ही आमच्या आग्रहाची मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट असं म्हणतात सगळे अडचण तुम्ही काय एजंटाचा सुसाट भाग झालेला आहे, त्या लोकांचं तक्रार द्यायचं स्थानिक एजंट आहेत आणि बाहेरचे एजंट आहेत, म्हणजे जेवढे स्थानिक आहेत तेवढेच बाहेरचे पण आहेत। तसं पण आपण लोकांनी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे। स्थानिक एजंटमुळे लोकांना त्रास होते आणि एजंटशिवाय तुम्ही काम करत नाही असं लोकांचा एक समज झाला आहे, तो सुद्धा तुम्ही एजंटाचा दुरुस्त केला पाहिजे। दुसरं असं आहे की आपल्या तालुक्यातील मागच्या वर्षी बजेटमध्ये एकही रस्त्याचं काम आलेलं आहे, त्यामुळे ह्या वर्षी बांधकाम खात्याने रस्त्याची कामं काय सुचवलेत का आणि त्याच्यासाठी निधीची काय तरतूद आहे का त्याचा पण बांधकाम खात्याने आपल्याला केलं पाहिजे। रस्त्याच्या जलजीवनची कोट्यावधीची बिलं त्यांनी घेतली आणि त्यामुळे मागच्या वर्षी जी कामं केली गेली ती पण कामं अपूर्ण आहेत। जवळजवळ 80,000 कोटीची बिलं त्या कॉन्ट्रॅक्टिंग पेंडिंग आहे असं माझ्याकडची माहिती आहे। त्यामुळे त्यांची बिलाची पण व्यवस्था करायला पाहिजे आणि जी कामं कॉन्ट्रॅक्टर पैशावर बंद पडलेले आहेत ती कामं पण तुम्ही चालू करायची व्यवस्था करावी अशा प्रकारची विनंती आम्ही खासदार साहेबांना करतो। खासदार साहेबांना अंतिम विनंती करतो त्या ज्या स्थानिक लोकांच्या अडचणी असतात त्याच्यासाठी वेगळी मिटिंग घ्यायला पाहिजे। त्याच्यामध्ये जो विषय आपला काय विकासाचा असते ते विकासाचे मुद्दे मागले जातात। त्यामुळे प्रत्येक वैयक्तिक सांगते माझी नोंद झाली, माझा प्रमुख माझी युनिट काढणे,
मला मगाशी एक सांगितलं की विजय शेड्यूल किती चालेल काय विषय त्या अधिकाऱ्याला आणि त्या संबंधित माणसाला घेऊन तुम्ही जर एक 2 तासापासून विस्तार केला ते त्या दिशेनं सोयीच होईल. आज आपल्याला पॉलिशवर खरं म्हणजे ही आपली मिटिंग व्हायला पाहिजे. पॉलिशवर न होता वैयक्तिक विषयावरच ही चर्चा करून 2 तास झालेले त्याच्या दुरुस्त करावी असे खासदार आमची तुम्हाला सूचना आहे. हां ते केलं पाहिजे कारण ते अजूनही लोकांचे प्रश्न संपले नाही आणि काही न संपलेला विषय आहे. अजून पोलीस स्टेशनचा विषय आलेला आहे तो अनेक आयुष्याचा भाग घ्यायचा आहे. त्यामुळे हे जे खाते आहे ना त्या खात्याचा विषय वेगळ्या पद्धतीनं सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती करतो. मुद्दाम तुमचा वेळ जातो आणि मर्यादा जायची गडबड असल्यामुळं आपल्या सगळ्यांची दिल्ली व्यक्त करून या ठिकाणी जाण्याची परवानगी मागतो. जय हिंद जय महाराष्ट्र.